दोन असमान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन अर्थात आयत काढणे. 5 सेमी व 8 सेमी लांबीच्या दोन असमान बाजू असणारा आयत काढा. हा प्रश्न आपल्याला आता या ठिकाणी सोडवायचा आहे. परीक्षेमध्ये 6 सेमी व 9 सेमी, परीक्षेमध्ये 7 सेमी व 8 सेमी लांबीच्या दोन असमान बाजू असणारा आयत काढा असाही प्रश्न परीक्षेत आला तरी तुम्ही याच रीतीनं ती कृती करा. माप मात्र सांगितल्याप्रमाणे घ्या. आपण एक रेषा काढून घेतली. या रेषेवरती आपण एक बिंदू घेऊ ए. या रेषेवरती मी बिंदू घेतला ए आणि एका या आयतात जो आयत काढायचा आहे त्या आयताची लांबी 8 सेमी दिलेली आहे. म्हणून कंपासच्या साह्यानं पट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये 8 सेमी अंतर घेऊ. आपण कंपासमध्ये 8 सेमी अंतर घेतलं आणि या रेषेवरती एक चाप काढून घेऊ. किंवा तुम्ही डायरेक्ट पट्टीच्या साह्यानं 8 सेमी अंतरावरचा दुसरा बिंदू मिळवा आणि त्याला नाव द्या बी. आपण ए बी हा रेषाखंड 8 सेमी लांबीचा काढलेला आहे. आता कंपासमध्ये ठराविक अंतर घेतलं आणि लोखंडी टोक आपण ए बिंदूवर ठेवलं तर या त्रिज्येनं 2 खुणा या ए बी बाजूवरती काढू. मी एच्या या दिशेला एक खूण केली. आता उलट दिशेला दुसरी खूण करून घेऊ. लोखंडी टोक उचलून आता आपण बी बिंदूवरती ठेवू आणि बी बिंदूवरती सुद्धा हीच क्रिया करून घेऊ. तर बीच्या या उलट दिशेला मी दुसरा एक कंस काढून घेतला. आता लोखंडी टोक उचलून आपण ए बिंदूवरती ठेवू. इथं जे नवीन बिंदू मिळालेत आपल्याला याला मी नाव देतो. आता लोखंडी टोक पी बिंदूवर ठेवलं. कंपासमध्ये या पी ए अंतरापेक्षा जास्त अंतर म्हणजे पी क्यू अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी कंपासमध्ये घेतलं. आता लोखंडी टोक पी बिंदूवर ठेवून एक कंस काढून घेऊ आणि याच त्रिज्येनं खालच्या बाजूला आपण दुसरा कंस काढून घेऊ. तर हा दुसरा कंस काढून घेतला. आता लोखंडी टोक आपण क्यू बिंदूवर ठेवू. तर हा झाला पहिला कंस छेदणारा आणि हा झाला दुसरा कंस या कंसाला छेदणारा. आता लोखंडी टोक आपण यम बिंदूवरती ठेवलं आणि हीच क्रिया याही बाजूला करून घेऊ. आता या कंसांनी एकमेकांना जे छेदलेलं आहे हे छेदन बिंदू पट्टीच्या साह्यानं जोडून घेऊ. एक दुसरा किरण काढून घ्या. खालच्या बाजूला किरण काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही, आपल्याला काढायचं आहे आयत. तर हे 2 किरण आपण या ठिकाणी लंब असणारे काढून घेतले. आता या आयताची एक बाजू 8 सेमी आहे आणि दुसरी बाजू जी आपल्याला सांगितलेली आहे ती बाजू आहे 5 सेमी. मोजपट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये 5 सेमी अंतर घ्या आणि लोखंडी टोक आता ए बिंदूवर ठेवा आणि हा जो पहिला आपण किरण काढलेला होता त्या किरणावरती छेदणारा एक 5 सेमी त्रिज्येचा कंस काढून घेऊ. तर हा झाला तो कंस आणि आता लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवू. कंपासमध्ये 5 सेमी एवढी त्रिज्या आहे. त्याच त्रिज्येनं या बी बिंदूमधून गेलेल्या किरणाला छेदणारा कंस काढून घेऊ. आता या कंसांनी या दोन्ही किरणांना ज्या बिंदूमध्ये छेदलेत ते बिंदू पट्टीच्या साह्यानं आपण जोडून घेऊ. तुम्ही पट्टीच्या साह्यानं हे 2 बिंदू जोडून घ्या आणि आता हे जे मिळालेले 2 बिंदू आहेत यांना आपण नावं देऊ. या ठिकाणी नाव देऊ आपण सी, या ठिकाणी नाव दिलं डी. तर